लोकसभा निकालानुसार विधानसभेत महाविकास आघाडीचं सरकार लोकसभा निकालानुसार 288 पैकी मविया 158 विधानसभा मतदारसंघात आघाडीवर। लोकसभेच्या निकालानुसार महायुतीला फक्त 127 विधानसभा मतदारसंघात आघाडी। विधानसभेला महायुतीला करावी लागणार कसरत। महायुतीच्या एकूण 84 आमदारांच्या मतदारसंघात मविया आघाडीवर। विधानसभेला महायुतीला करावी लागणार कसरत। अजित पवार गटाकडून पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची जोरदार तयारी। प्रफुल्ल पटेलांच्या रिक्त जागेवर पार्थ पवारांची वर्णी लागणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या जाहिरातीत जयंत पाटलांचा सेनापती असा उल्लेख, तर एका नेत्यामुळे नव्हे तर सामान्य कार्यकर्त्यामुळे लोकसभेत यश। वर्धापन दिन मेळाव्यात रोहित पवारांचं वक्तव्य। बीडचे खासदार बजरंग सोनवणेंचा अजित पवारांना फोन, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांची माहिती। गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा प्रयत्न, जरांगेंचे राज्य सरकारवर गंभीर आरोप, तर संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट। पुण्यातील हिंजवडी भागात भरधाव कारने रस्त्याशेजारी उभ्या महिलेला उडवलं, मात्र महिलेची तक्रार नसल्याने पोलिसांनी कार चालकाला सोडून दिलं। अपघाताची घटना 23 मे रोजीची असल्याची माहिती। आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळ 5000 विशेष एसटी बसेस सोडणार। ग्रुप बुकिंग असलेल्या कोणत्याही गावातून पंढरपूरसाठी बस मिळणार। मोहन चरण माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री होणार। मोहन माझी उद्या ओडिशाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। भाजपकडून 2 उपमुख्यमंत्री ही शपथ घेतील। वाराणसी लोकसभा मतदारसंघातून प्रियंका गांधी लढल्या असत्या तर पंतप्रधान मोदी हरले असते। रायबरेलीतील सभेत राहुल गांधींचं वक्तव्य। सातारा, अहमदनगर, परभणीसह राज्यात जोरदार पावसाची हजेरी, तर नाशिकच्या चांदवडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस।